सॉरी मित्रांनो, पर्सनल लाईफ शेअर करते आज. शेअर करूशी वाटते कारण लहानपणापासून गरिबीच बघितली, म्हणून असं वाटते की आता दुःख पण शेअर करावं आणि सुख पण शेअर करावं. हा समाज आणि आपले रक्ताचे नाते आपले नसतात हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण कुणाला मदत करणं हे चुकीची गोष्ट आहे का? जर आपण कुणाला पैसे देतोय 10 लाख 7 लाख 8 लाख, तर आपणच आपले पैसे त्यांना भिकाऱ्यासारखे मागावं आपल्या पडत्या वेळेत. हे कुठला न्याय आहे? हे कुठपर्यंत सत्य आहे? एवढं मला सांगा की आपलेच पैसे आपण त्यांना मदत केल्यावर आपण मागायचे भिकाऱ्यासारखं रडून पडून, आपली वेळ वाईट परिस्थिती असताना. मी 3-4 दिवसापूर्वी माझ्या हस्बंडचे व्हिडिओ टाकले होते. ती माझी रिअल लाईफ आहे. मी 15 वर्ष झालं हे भोगती, पण मी जगासमोर कधीच नव्हतं आणलं आत्तापर्यंत. मला 2 मुली आहेत मोठ्या. मला शेअर करावंसं वाटलं म्हणून शेअर करते. खरंच सांगते, मला आत्ता शेअर करायचं नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी, पण असं वाटतंय की समाज फक्त लेडीजला वाईट ठरवतो, पण लेडीज वाईट नसते. तिच्या मजबुरीमुळे तिला काम करावं लागतं, कारण तिला तिच्या 2 मुलींना लेकरांना जगवायचं असतं. काही दिवसांपूर्वी मी माझ्या मिस्टरांना सोडल्याचे व्हिडिओ टाकले होते. मी 2 वर्ष माझ्या मिस्टरांना मी सोडलं होतं. माझ्या कपाटामध्ये पैसे होते 15 लाख रुपये. तर माझ्या मिस्टरांनी ते जर कामधंद्यासाठी यूज केले असते तर त्यांनी आज खूप छान करिअर बनवलं असतं, पण त्यांनी ते सट्ट्यासाठी वापरले. इथं मी चुकले का? नवरा कितीही जरी वाईट असला तरी बाईने त्याच्या जवळच राहायचं आणि तिची थिरडी तिथूनच उचलल्या जाते. ही गोष्ट सत्य आहे. पण एका बाईने आपलं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त वाया घालवायचं अशा दारुड्या नवऱ्याजवळ, हे पण योग्य आहे का? मुलींवर काय असर होईल, लेकरांवर ह्याचे काय परिणाम होईल, ह्याची पण जाणीव झाली पाहिजे काही गोष्टींची. आणि ही गोष्ट फक्त आईला माहिती असते का? म्हणून आई घराबाहेर काम करायला पडते. तिला जे योग्य वाटतं ते ती करते. समाज प्रत्येक बाईला नावं का ठेवतो? मला तर खूप घाण कमेंट येतात. मी संघर्ष करते, माझ्या जीवनाशी खेळते आणि लेकरं सांभाळ. माझ्या वैयक्तिक काही गोष्टी आहेत, मी अजून शेअर नाही केल्या. माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, कधी शेअर नाही केले, कधी कुणाला सांगितले नाही. माझ्या आयुष्यातला काही त्रास जो आहे संसारामधला, अख्खे 17 वर्ष झालं मी झेलतीये. असं वाटतंय मला वडील नाही, मी बिनवडिलाची. वडील नसल्यामुळं मला असं वाटलं होतं की एक आधार असतो नवऱ्याचा, प्रेम मिळेल. म्हणून हे प्रेम मला असं वाटतं की त्यांच्या बाबांकडनं त्यांना मिळेल, म्हणून मी काही गोष्टी सहन केल्या. 17 वर्ष झाले माझ्या लग्नाला, पण मुलींवर त्याचा वाईट असर होतोय. डिसिजन तर घेतलाय, डिवोर्स. बघू पुढे काय होतं. पण हा एक गोष्ट सांगते, आता लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. जे मी बोलणार आहे ते लाख मोलाचं आहे. आपल्याकडला पैसा कधीच कुणाला दाखवू नका. मग तो प्रियकर असो, भाऊ असो, आई असो, वडील असो, नवरा असो, कुणीही असो. गोड बोलेपर्यंत पैसे घेतात, मजबुरी सांगतात. समोरचा भाऊ खून देतो, पण त्या व्यक्तीच्या जेव्हा परत पैसा मागायची वेळ येते त्या व्यक्तीवर, तर त्याच्या पडत्या काळात ते लोक साथ देत नाही, कधीच देत नाही. आपण दिलेला पैसा भिकाऱ्यासारखं त्यांना वापस मागावा लागतो, कुत्र्यासारखा मागावा लागतो. आणि घेताना ते असे घेतात, फुलाच्या पाकळ्या पडतात, आणि देताना फुलांचे काटे टोचतात. देऊ वाटत नाही. कधीच कुणाला मदत करू नका मित्रांनो. आणि ह्या व्हिडिओमध्ये जाता जाता एकच सांगणार, ज्यांना कुणाला पिल्लूची स्टोरी ऐकायची असेल, लहानपणापासूनची, अगदी लहानपणापासूनची,
इथपर्यंतचा माझा प्रवास कसा होता. तर त्यांनी मला कमेंट करा खाली. फक्त एकच कमेंट यायला पाहिजे की पिल्लू तुझी स्टोरी बघायची म्हणून लहानपणाची. तुम्हाला अख्खी स्टोरी माझी सांगणार. फक्त स्वतःला धीर द्या मग, की पिल्लूने तिच्या आयुष्यामध्ये किती स्ट्रगल केलं आणि मुलींना इथपर्यंत आणलं आहे. माझ्या मुलींना मी सोशल मीडियावर जास्त नाही व्हिडिओ टाकू देत, कारण हा समाज व्यवस्थित नाही आहे. मुलींवर अत्याचार रेप खूप वाढल्यात. आता मुलींना मी सोशल मीडियावर नाही आणत. पण हां, माझा प्रवास कसा होता इथपर्यंतचा जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. जे लोक मी व्यवस्थित राहून, महाराष्ट्रीयन राहून पण मला घाण कमेंट करतात, लोकांसारखं अंगप्रदर्शन तर करत नाही, लोकांसारखे घाणेरडे व्हिडिओ तर बनत नाही, लोकांसारखं म्हणजे मुलींसारखं बोलते आहे मी. मला नाही आवडत ह्या सगळ्या गोष्टी करायला आणि पहिल्यापासून केल्या नाही. आज तुम्ही टिकटॉकपासून आज मला फॉलो करताय सगळेजण, जेवढे पण माझे चाहते आहेत, तो तुम्ही बघताय पहिल्यापासून मला. तुम्ही पिल्लूचे फॅन आहात, कारण तुम्ही माहिती तुम्हाला पहिले पण पिल्लू आवडत होती, आता पण पिल्लूची व्हिडिओ बघायला आवडतात. पण मी आज 10 महिने झालं व्हिडिओ सोडत नाही आहे इन्स्टावर, कारण मानसिक त्रास, डिप्रेशन, टॉर्चर, खूप काही गोष्टी आहेत आयुष्यामध्ये. त्या गोष्टीमुळे मी 1.5 वर्ष झाले व्हिडिओ बनवायचे बंद केल्यात, म्हणून माझे फॉलोअर्स पण तिथेच अडकलेले आहेत.